हॅलो, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे बीन्सची भाजी. ही बीन्स मी कट निवडून कट केले छोटी-छोटी आणि रात्रीच मी भाजून फ्रीजमध्ये ठेवली होती. तर म्हटलं आज भाजी बनवूया. असं भाजून ठेवल्यानंतर 4 दिवस निवांत फ्रीजमध्ये राहू शकते बीन्स. आणि आपल्याला भाजी करायची असेल पटकन करता येते. त्यासाठी मी टोमॅटो, कांदा, कोथिंबीर बारीक कट करून ठेवली होती आणि इथं कढई ठेवली होती फोडणीसाठी. आणि कढई पण तापली आहे आणि बीन्सची भाजी खूप छान होते. बीन्स खायला पण चांगले असतात. कोण खात नसतील तर अशा प्रकारे भाजी करून खाऊ शकता. किंवा आपण मसाला भात वगैरे बिर्याणी बनवतो, व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणीमध्ये आपण बीन्स पण ॲड करत असतो, छान लागते. वेगवेगळ्या भाज्यांमध्ये बीन्स ॲड करतात. तर तुम्ही पण ॲड करू शकता. तर इथे मी फक्त बीन्सची भाजी करणार आहे, प्लेन. छान होते अशी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. त्याच्यासाठी मी कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकले. तेल तुम्ही कसं कमी जास्त खाता त्यानुसार टाका. आणि तेल तापल्यानंतर आपण फोडणी देऊया. तर तेल तापलं आहे तर आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली मी. त्यानंतर एक मोठा साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतला होता. मीडियम साईजचा असेल तर 2 घ्या आणि मोठ्या साईजचा असेल तर 1च घ्या. माझा मोठा साईजचा होता म्हणून एक बारीक कट करून कांदा घेतला. कांदा छान परतून घ्यायचा. कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतायचा छान. त्यानंतर टोमॅटो टाकायचा त्याच्यामध्ये. त्यात थोडंसं मीठ टाकले मी चवीनुसार. तर बघा कांदा सॉफ्ट झाला आहे. मी टाकल्यानंतर कांदा पटकन सॉफ्ट होतो. कांदा छान असा मऊ पडला आहे. जास्त ब्राऊन वगैरे करायचा नाही. थोडासा सॉफ्ट झाला की थोडा पिंकिश पण दिसतोय बघा. मग त्याच्यामध्ये पण टोमॅटो टाकायचे. टोमॅटो छोट्या साईजचा 1 घेतला आहे मी. टोमॅटो छान असं परतून घ्यायचा सॉफ्ट होईपर्यंत. त्याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पण पटकन सॉफ्ट होऊन जातो, जास्त वेळ लागत नाही. की बघा टोमॅटो पण आपला सॉफ्ट छान झालाय. त्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकले. अर्धा चमच्याला पण कमीच टाकले, पाव चमचा. इथं काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली. फक्त कलरसाठी असते, जास्त तिखट नसते ही. आणि आपला घरची चटणी टाकली. तिखट टाकताना तुम्ही कसं खाता कमी जास्त त्यानुसार टाका. छान असं आता मिक्स करून घेऊया तेलामध्ये. त्यानंतर हे भाजलेले बीन्स घालायचे. हे मी छान नीट करून बारीक कट करून तेलामध्ये भाजून घेतले होते. तुम्ही असे भाजून एक 4 दिवस फ्रीजमध्ये निवांत ठेवू शकता. राहतात, अजिबात खराब होत नाही.
छान असं कांदा टमॅटोमध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यात आता भरपूर असं आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. शेंगदाण्याचं कूट घालून एकदा बीन्सची भाजी करा, खूप छान होते आणि टेस्टी पण लागते. कोण खात नसेल तर अशा पद्धतीने करून बघा, नक्की खाल तुम्ही. भरपूर असा शेंगदाण्याचा कूट घातला आहे मी. ते मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचं कूट मी हे तर फोडणी ह्याच्यामध्येच घातला आहे. कोण हे शिजल्यानंतर लास्टला थोडं घालतात, पण ते दाताखाली येते म्हणून मी आधीच घालते, म्हणजे त्याच्याबरोबर ते पण सॉफ्ट होऊन जातात. त्यात आपण थोडं पाणी घालायचं शिजण्यासाठी. छान असं होतं हे. तर पाणी घातलंय. आता इथं थोडे कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करायचं. ह्या टायमाला तुम्हाला मीठ कमी जास्त बघा, कमी वाटत असेल तर ॲड करा मीठ. सो मला मीठ कमी वाटत होतं म्हणून बघा इथं मी ॲड केलं मीठ. त्यानंतर थोडंसं उकळू द्यायचं आणि प्लेट झाकून त्याला शिजवून घ्यायचं. तर बघा प्लेट झाकायचं आणि मस्त असं शिजवून घ्यायचं. हे शिजायला मला एक 12 मिनटं तर लागले. एकदम स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं, म्हणजे छान शिजते बीन्स. मी प्लेट झाकून ठेवले. आता तुम्हाला मी दाखवते शिजल्यानंतर एक 10 मिनिटानंतर. इथे बघा 12 मिनटं मला हे शिजायला लागले. बघू शकता किती मस्त असं बीन्सची भाजी सुकी मस्त झाली. अशी एकदा करून बघा, सिंपल पद्धत आहे पण टेस्टला खूप छान होते. नक्की ट्राय करा. शिजायला हे 10-12 मिनटं लागतात बीन्स. मग त्यानुसारच पाणी मी जेवढं घातलेलं तेवढंच तुम्ही पण घाला. आणि छान असं मस्त सुकीच भाजी छान लागते. याची ग्रेव्ही एवढी छान नाही लागत. तर अशा पद्धतीने एकदा ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट करून मला सांगा. मस्त अशी आपली बीनची भरपूर असं शेंगदाण्याचं कूट घालून सुकी भाजी तयार आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय, धन्यवाद.